बरोबर आहे ललितजी, जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही समर्थन करत नाही, मात्र भावनांचा उद्रेक तर आज सगळ्यांनी पाहिला। यावेळेला भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण मी आपल्याकडे येईल। अजितजी, एका बाजूला सरकारची भूमिका, एका बाजूला न्यायालयाचं म्हणणं, एका बाजूला महापालिका बोलताना दिसते, तर आक्रमक समाज थेट रस्त्यावरती उतरतो। एकसंधता किंवा एकवाक्यता कुठेच नाहीये, त्यामुळे हे सगळे प्रकार घडताय असं आपण म्हणायचं का अजितजी? कारण मंगलप्रभात लोढांचं म्हणणं आहे की त्यामध्ये समाजाचे धर्मगुरू किंवा त्या ठिकाणी असलेले जे नागरिक आहेत त्यांचा समावेशच नाही, मग बाहेरचे लोक येतात कुठे? धाक कुणाचा शिल्लक राहिला नाहीये अजितजी? नाही, याच्यामध्ये विशालजी, मी अत्यंत नम्रपणे आपल्या माध्यमातून सर्व मंडळींना एक आवाहन करू इच्छितो की हा जो सब्जेक्ट आहे, ठाणे मुंबई MMR रिजन मध्ये पिजन्समुळे, कबुतरांच्या विष्ठेमुळे जे आजार होत आहेत, म्हणजे हे सगळ्यांनाच होतात का तर नाही, पण जे वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत आणि जे संवेदनशील आहे, ब्रांकायटिस सारखे आजार, इथे वैद्यकीय तज्ञ आहेत, ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील। पण क्रोकोटॉकस आणि आस्परजिलस अशा प्रकारची जी भयानक बुरशी आहे ती या कबुतराच्या विष्ठेमध्ये असते। जैन समाजाच्या भावनांना दुखावण्याचा प्रश्नच नाही। जैन समाज हा आपल्याकडे अत्यंत शिस्तप्रिय, शांतताप्रिय आणि आमच्या अभिमानाचा विषय असलेला समाज आहे। विशेषतः या समाजातल्या क्रांतिकारी संतांमुळे, साध्वीजींमुळे, माताजींमुळे समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने योग्य तो संदेश जातो। पण आजची जी इथली भूमिका आहे, माननीय मुख्यमंत्री ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं आवाहन करतात, आणि मला असं वाटतं त्या आवाहनाला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळालेला होता, ते आंदोलनही मागे घेण्यात आलं होतं। पण जे आज त्या ठिकाणी घडलं ते जैन समाजाच्या, आमच्या गुरूंनाही, जैन समाजालाही अपेक्षित नाहीच आहे। पण मला एक गोष्ट इथे सांगायची आहे विशालजी, मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो, आमचा लढवय्या समाज आहे, मी मराठा आहे। माझ्या कुटुंबामध्ये अजाबळीची परंपरा होती। आमच्याकडे दसऱ्याला भवानीला रेडा बळी देण्याची परंपरा होती। पण कालौगामध्ये या परंपरा आम्ही बंद केल्या। तिथे आता एक कणकेचा रेडा ठेवला जातो, त्याचा बळी दिला जातो। अजाबळीची पद्धत बंद झाली आहे। आमच्याकडे बहुतांश लोक तर आता शाकाहारी आहेत। परंतु मला असं वाटतं की धार्मिक भावना लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक भावना मोठ्या असतात। आम्ही बदललो ना, आमच्याकडे सतीप्रथा होती, बाकीच्या तर सगळ्या गोष्टी होत्या। पण जीवांचा विचार करत असताना मला असं वाटतं जैन समाज तेवढा प्रागतिक समाज आहे, तेवढा समजूतदार समाज आहे। आणि समजूतदारपणा की आपण कुठे गेलेला होता या प्रश्नाचंच तर आपल्याला सगळ्यांना उत्तर शोधायचं आहे। यावेळेला दिग्दर्शक विजू माने देखील आपल्या सोबत आहेत। विजू मानेजी, मला आपल्याला एक प्रश्न करावासा वाटतो की कुठलाही समाज असू दे, कुठलाही धर्म असू दे, सगळीकडे भूतदया ही शिकवली जाते, मात्र भूतदयेवरून होणारं राजकारण तुम्ही देखील पहिल्यांदा पाहताय